नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरातीच्या संदर्भात सर्व काही डिटेल्समध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जास्त काय अपेक्षा नाही विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायची गोष्ट झाली तर महानगरपालिकेच्या दोन जाहिराती पडलेल्या आहेत. त्यामध्ये गट ब आणि गट क ची जाहिरात आहे. गट बच्या जाहिरातीसंदर्भात आपण सर्व काही आपल्या चॅनलवरती डिटेल्समध्ये त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्ही एक वेळेस जाऊन नक्कीच पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहत आहोत गट क या जाहिरातीच्या संदर्भात सर्व काही डिटेल्समध्ये. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पदे किती आहेत? एकूण पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो 12 पदे आहेत. आणि यांचा कालावधी कधी आहे फॉर्म भरण्याचा? तर 5/1/2026 पासून ते 4/2/2026 पर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी संवर्ग देण्यात आलेले आहेत. संवर्गामध्ये कोणती पदं आहेत तर विद्यार्थी मित्रांनो, आणि या ठिकाणी वेतन श्रेणी आहे. वेतन श्रेणी यांना 7व्या वेतन आयोगानुसार भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणून आहे, यांना S14 नुसार पेमेंट भेटतो. यांची 8 रिक्त पदं आहेत. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणून आहे दुसरं पद, यांना पण S14 नुसार पेमेंट आहे. हे 4 रिक्त पदं आहेत. असे एकूण 12 रिक्त पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता हे पाहिलं तुम्ही, यांचा ऑनलाईन अर्जाचा कालावधी पण तुम्हाला सांगितला आहे. प्रवेशपत्राचा मित्रांनो परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला भेटून जाईल. नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती तुम्हाला वेळोवेळी अपडेट राहण्यासाठी पाहायचं आहे. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. काही अपडेट आली तर आपण नक्कीच तुम्हाला शेअर करू. तर या ठिकाणी आता परीक्षा शुल्क पाहायचं आहे आपल्याला. जे विद्यार्थी मित्र ओपन प्रवर्गातून म्हणजेच खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये आहे. आणि जे मागास, अनाथ असेल, दुर्बल असेल आर्थिकदृष्ट्या किंवा दिव्यांग असेल त्यांच्यासाठी 900 रुपये फी आहे विद्यार्थी मित्रांनो. आता त्याचा परीक्षेचा वेळ, काळ, दिनांक सर्व काही तुम्हाला कधी भेटणार आहे तर हॉल तिकीटवरती तुम्हाला ते नमूद करण्यात येईल. तर आता पुढे बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात कनिष्ठ अभियंता या पदाच्या संदर्भात सर्व काही डिटेल्सपणे. म्हणजेच कसं, त्यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागते, अनुभव लागतो का, किंवा त्यांच्यासाठी कुठल्या पदासाठी आरक्षण आहे, किंवा कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा रिक्त आहेत, या संदर्भात आपण सर्व जाणून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जातीसाठी 1 जागा देण्यात आलेली आहे. या ठिकाणी 1 जागा आहे ती सर्वसाधारणसाठी आहे त्यांच्यात अनुसूचित जातीमध्ये. तर विजा अ मध्ये 1 जागा देण्यात आलेली आहे, ती पण सर्वसाधारणसाठी आहे. त्यानंतर विमा प्रला विद्यार्थी मित्रांनो 1 जागा आहे, ती सर्वसाधारणसाठी आहे. विमा वला 2 जागा आहेत, 1 सर्वसाधारणसाठी आणि 1 महिलांना देण्यात आलेली आहे. आणि सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1 आहे, ती सर्वसाधारणसाठी देण्यात आलेली आहे. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी 1 आहे, ती सर्वसाधारणसाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि 1 आहे जी खुल्या प्रवर्गासाठी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने हे 8 पदं डिस्ट्रीब्यूट केलेली आहेत. तर आता विद्यार्थी मित्रांनो, यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता बघा. यांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि सोबत तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तर आता पुढे पाहायचं आपल्याला कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या संदर्भात, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल. आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जातीसाठी 1 पद देण्यात आलेले सर्वसाधारणसाठी आहे. अनुसूचित जमातीसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो 1 पद आहे, सर्वसाधारणसाठी आहे. विजा अला 1 पद आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. त्यानंतर इमा वला विद्यार्थी मित्रांनो 1 आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. त्यानंतर असं आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढे कोणालाही देण्यात आलेलं नाही, कारण टोटल 4च पदं रिक्त आहेत. तर आता या ठिकाणी त्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकीच म्हणजे मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी असावी. सोबत तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा यामध्ये 1/12/2025 पर्यंत तुमचं वय किती असावं या ठिकाणी बघा. जे खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी 18 ते 38 आहे. आणि जे मागास प्रवर्गातून फॉर्म भरत आहेत त्यांना 18 ते 43 आहे. पण यामध्ये काय सांगितलं की जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले मागासवर्गीय उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी 50 वर्षापर्यंत आहे. आणि तेच खुल्या प्रवर्गातील असतील आस्थापनेवर कार्यरत कर्मचारी तर त्यांना 45 वर्षापर्यंत आहे. आणि सोबत जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत म्हणजेच करार पद्धतीवर कार्यरत आहेत तर त्या कर्मचाऱ्यांनी वयोमर्यादा काय करण्यात आलेली आहे, त्यांना वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो,
सर्वांना वयाचं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. दिव्यांगासाठी 45 असेल, पदवीधर अंशकालीनसाठी 55 असेल, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असेल त्यांच्यासाठी 45 असेल. आता सर्वसाधारण उमेदवारासाठी 18 वर्षापासून ते फॉर्म भरू शकतात. तर या ठिकाणी जे देण्यात आलेलं आहे बघा. तर आपलं पुढे पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तोचा पॉईंट काय सांगण्यात आलेला आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इंटरव्ह्यू नसणार. या ठिकाणी इंटरव्ह्यू नाही आहे आणि कुठल्याही पद्धतीने शैक्षणिक अर्हता ही कशी शिथिल केली जाणार नाही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जे काही या पदास अर्हता लागते, अनुभव लागते, ते या ठिकाणी शिथिल केला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुमची परीक्षेमध्ये निवड होईल, अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव येईल, त्यावेळेस तुमच्याकडे हे कागदपत्र किंवा प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचं सोय घोषणापत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र असणं गरजेचं आहे. वयाचा पुरावा, त्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा, त्यानंतर राखीव प्रवर्गातून जर फॉर्म भरला असेल तुम्ही, तर संबंधित जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबत जात वैधता प्रमाणपत्र पण आवश्यक आहे. आता त्यानंतर वैध नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. दिव्यांग असले तर दिव्यांगाचा पुरावा, माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा, खेळाडूमधून आरक्षणाचा लाभ घेत असेल तर खेळाडूच्या आरक्षणाचा पात्र असल्याचा पुरावा, त्यानंतर अनाथ असेल तर अनाथांचा पण पुरावा, त्यानंतर अराखीव म्हणजेच ओपन प्रवर्गातून महिला असेल, खेळाडू असेल, दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल, अनाथ असेल, ते जर फॉर्म म्हणजे त्या ठिकाणी आरक्षणाचा दावा असल्यास त्यांच्याकडे आदिवास प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर परत जी विवाहित स्त्रिया आहेत त्यांच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर त्याचा पुरावा, मराठी भाषेचं ज्ञान आहे तुमच्याकडे त्याचा पुरावा, त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र तुमच्याकडे, महाराष्ट्राचा रहिवासी आहे याचा पुराव्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राचं डोमेसाईल लागतं तुमच्याकडे, पदवीधर असेल किंवा पदवीधर अंशकालीन उमेदवार असेल त्यांचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे MSCIT झाली याचं MSCITचं सक्षम प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. प्रकल्पग्रस्त असेल त्याचं प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त असेल त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असावे या संदर्भात. सामान्यीकरण प्रक्रिया अर्थात नॉर्मलायझेशन पद्धत आहे. त्यानंतर पुढे बघा काय आहे, तर या ठिकाणी अजून बघा ग्रुप वाईज टाईम सेटर आहे. ग्रुप वाईज टाईम सेटर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप असतील ABCD याच्यानुसार, तर त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळे म्हणजेच मराठीचे 5-7 असतील, इंग्लिशचे 5-7 असतील, असे मॅथ रिजनिंगचे 5-7 असे मिळून त्यांनी टोटल 25चं काउंटर केलेलं असतं. प्रत्येक ग्रुपसाठी एक तुम्हाला टाईम दिलेला असतो. त्या टाईममध्ये तुम्हाला सोडवणं गरजेचं असतं. बघा या ठिकाणी सांगण्यात आलेले प्रत्येक गटासाठी वेळ निश्चित करून त्याप्रमाणे तुम्हाला ग्रुप लेवल टायमर देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.